सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. जाणीव मनी एकटेपणाची, काळजी उरी परिले करांची, हसशील तू बाबा किंवा आई, सहजपणे दुसऱ्याची जागा घे. झाला गेला तो काळ, तुझे वर्तमान संभाळ, पाऊल उचलता तू भवितव्य घडे. तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल पुढे मात दे संकटाला, तू चाल पुढे नवा मार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंट सोबत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी भक्कमपणे उभी आहे. म्हणूनच 21 मार्च रोजी क्रिसेंट साजरा करत आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमात आपल्याशी नेहमी बोलत असतात, पण आज मात्र एक वेगळे प्रमुख पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि औचित्य आहे 21 मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या सिंगल पॅरेंट डेचं. आता खरं तर सिंगल पॅरेंट डे का साजरा करतो, तो कोणासाठी असावा, याबाबतच्याच सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात आपल्यासमोर उलगडणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्मिता प्रकाश जोशी. कौटुंबिक न्यायालयात गेली 30 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी समुपदेशन म्हणून काम केलेलं आहे, अजूनही करतायत. आणि त्यांचा याच विषयावरचा एक प्रबंध इंटरनॅशनल जर्नलमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. त्यांच्याशीच या विषयावरती आज गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर स्मिता मॅडम. नमस्कार. सिंगल पॅरेंट याबाबत आपण बोलणार आहोत आणि हा जागतिक स्तरावरती तर दिवस साजरा केलाच जातो, पण पुण्यामध्ये क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनी हा दिवस साजरा करण्याचं हे 3रं वर्ष आहे. आता सगळ्यात पहिला प्रश्न येतो, सिंगल पॅरेंट म्हणजे यामध्ये नेमकं कोण कोण ग्राह्य धरलं जातं, त्याबद्दल आधी सांगा. तर क्रिसेंट या संस्थेने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला मी आधी खूप कौतुक करते याबाबत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यात प्रथम हा इंटरनॅशनल डे साजरा करण्याचं क्रिसेंट संस्थेने ठरवलं. त्याच्यामुळं याबाबत त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. आणि अशा प्रकारची सामाजिक जाणीव असलेली ही संस्था आहे, तर त्याच्याबद्दल ही की त्यांचं खूप अभिनंदन की समाजामध्येही ते पोचतायत जाऊन तिथपर्यंत. आता तुम्ही विचारलं की एकल पालक म्हणजे काय आणि एकरी पालकत्व निभवणारे लोक नक्की कोण असतात, तर या संदर्भात जर आपण विचार केला तर ज्यांचं म्हणजे आई आणि वडील या दोघांचंही पालकत्व एकटे निभावणारे एकेरी पालक असं आपण म्हणूया. म्हणजे बऱ्याच वेळेला की एकटे राहणारे फक्त की त्या मुलाला आई किंवा वडील दोघांपैकी एकच आहेत, तर ते एकटे पालक. पण आता याच्यामधल्या जर वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण केल्या तर पती पत्नी या दोघांच्या वादामध्ये जर त्या दोघांचं पटलं नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतलेला आहे आणि अशा वेळेला आई किंवा वडील या दोघांपैकी एकाकडेच त्या मुलाचं जबाबदारी आलेली आहे किंवा ताबा आलेला आहे असं आपण म्हणूया, तर ते जे आहेत ते एकटे पालक. दुसरं की जोडीदारापैकी एक जण जर अगोदरच गेलेला आहे आणि एकच हयात आहे, तर अशा वेळेला एकाच कडे हे पालकत्व येतं, तर ते एकेरी पालक असं आपण म्हणू शकतो. बरोबर. जर का हजबंड वाईफ मधला म्हणजे एक जण कुठेतरी आउट ऑफ इंडिया आहे आणि एकावर जबाबदारी आहे, तर ते सुद्धा एकटेच पालक होतात, कारण त्यांना सर्व एकट्यालाच सगळं सांभाळावं लागतं. खरंय असे आहेत. आणि दुसरं असं की काही खूप करिअरिस्ट असतात दोघांपैकी एक जण आणि अजिबातच मुलांकडे लक्ष देता येत नाही, तर त्या अर्थाने ते सुद्धा एकेरी पालकच म्हणू शकतो आपण. एकट्यानेच दोन्हीची जबाबदारी स्वीकारणारा हा एकल पालक. अगदी खरंय. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला हयात असणं किंवा घटस्फोट होऊन वेगळं होणं हेच फक्त या कॅटेगरीमध्ये मर्यादित नाहीये, तर बाहेरगावी असणारे काही लोक ज्यांची फॅमिली इथे आहे आणि त्यांच्यापैकी कोणीतरी एकच जण मुलांना सांभाळतंय, तर हे सुद्धा आपण एकेरी पालकत्वामध्ये ग्राह्य धरतो. यामध्ये खरं तर खूप विषय
आपले आत्ताच बोलण्यामध्ये आलेले आहेत. अजूनही तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण तत्पूर्वी श्रोते हो, तुमच्याही आजूबाजूला मित्रमैत्रिणींमध्ये, आप्तेष्टांमध्ये, नातेवाईकांमध्ये जर कोणी सिंगल पेरेंट असतील, एकेरी पालक असतील, तर त्यांना सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हायला सांगा. कारण इथे त्यांना भरपूर प्रकारच्या गोष्टी अनुभवायला मिळतील, शिकायला मिळतील. लक्षात घ्या, इथे कुठलंही मॉडेल, कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला विकलं जाणार नाहीये, पण तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्ही कसं सक्षमपणे पुढे जाऊ शकता याबद्दल सांगितलं जाणार आहे. तेव्हा 21 मार्च रोजी क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पॅरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC कॉलेजच्या शेजारी, पुणे इथे. यामध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97 64 12 55 33 97 64 12 55 33 976412 5533. डॉक्टर स्मिता जोशी, जसं आत्ता आपण म्हणालो की सिंगल पॅरेंट म्हणजे नेमकं काय, याच्या तुम्ही खूप वेगवेगळ्या कॅटेगरीज आम्हाला सांगितल्या. आता या कुठल्याही कॅटेगरीतले लोक या सिंगल पॅरेंट डेमध्ये सहभागी होऊ शकतात का, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या आयुष्यात नेमकी काय काय चॅलेंजेस असतात. जो कार्यक्रम आता क्रिसेट घेणार आहे याच्यामध्ये या सगळ्या प्रकारचे पालक सहभागी होऊ शकतात. बरं. कारण एकट्याने मुलांना वाढवताना किंवा एकट्याने सर्व जबाबदारी स्वीकारताना नक्की कशा पद्धतीनं मुलांशी वागलं पाहिजे, लव्ह अँड अफेक्शन आणि त्याच्याच बरोबर मुलांना शिस्त लावताना कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, मुलांच्या मनामध्ये काय आंदोलनं असतात आणि पालकांनी ती कशी ओळखायची, या संदर्भात पण मार्गदर्शन केलं जाणार आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर की मुलांसाठी आपण नियोजन कसं करायचं या बाबतीमध्ये सुद्धा ही सर्व माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे. वा. तुम्हाला असं वाटेल की या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी काही वय आहे का, पण तसं काहीही नाहीये. कारण प्रत्येक वयामध्ये, म्हणजे कोणतंही वय असू दे, की त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी या नक्कीच आहेत. बरोबर. म्हणजे जरी अगदी की 25 ते 35 किंवा 45 पर्यंत आपण म्हणूयात की जर का घटस्फोट झालेला आहे किंवा जोडीदार सोडून गेलेला आहे, तर त्यांच्या पुढची आव्हानं पण वेगळ्या स्वरूपाची असतात. अगदी खरं. आणि त्यानंतरचं सुद्धा वय असेल की आता आपण दुसरं लग्नही करू शकत नाहीये किंवा दुसरा जोडीदार आपल्या आयुष्यात येईल असं काही वाटत नाहीये, तर अशा वेळेला येणारी आव्हानं पण खूप वेगळ्या प्रकारची असतात. बरोबर. मग पुन्हा नव्याने डाव मांडायचा का नाही मांडायचा, किंवा पुन्हा नव्याने डाव मांडायचा म्हटलं तरीही या पालक म्हणून मुलांची जबाबदारी कशी घ्यावी, त्यांचं मन कसं ओळखावं, या संदर्भात सुद्धा तज्ञांकडनं मार्गदर्शन घेणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मुलांना काय कळतं. बरोबर. कारण मुलं लहान असतील तर मुलांना काही समजत नाही, मुलं आपोआप होतात त्याच्यातनं तयार. आणि एकदा का जबाबदारी पडली की एकच पालक आहे तर मुलं व्यवस्थित पुढे जाऊ शकतात असं आपल्याला वाटतं. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला मुलांची भावनिक आंदोलनं ओळखणं हे पण खूप गरजेचं असतं. खरंय. म्हणजे की जोडीदार सोडूनच गेलेला आहे आणि अशा वेळेला मुलांना येणारे प्रश्न हे वेगळे असतात. बरोबर. आणि ज्या वेळेला घटस्फोट होतोय की एक पालक अस्तित्वात आहे आणि तरी सुद्धा एकाच पालकांबरोबर राहायचंय, तर तिथे येणारे प्रश्न ही खूप वेगळ्या प्रकारचे असतात. अगदी खरंय. त्याच्यामुळे एकल पालक कोणतेही असू देत तर त्यांचे येणारे प्रश्न हे कसे सोडवावेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या दृष्टीने विचार करावा हेच या कार्यक्रमामध्ये सांगितलं जाणार आहे. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या आजूबाजूला जे कोणी सिंगल पेरेंट आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता 21 मार्चला क्रिसेंट साजरा करणार आहे सिंगल पेरेंट डे. संध्याकाळी 4:30 वाजता दादासाहेब दरोडे सभागृह, BMCC कॉलेज शेजारी, पुणे इथे. याच्यामध्ये प्रवेश मोफत आहे, पण रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी संपर्क क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड 97 64 12 55 33 97 64 12 55 33 976412 5533. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. बाबा एकटा असुनी तू आई लेकराची, आई एकटी असुनी जागा घेशी बाबाची. सोसून एकटे पण तू सावरले कुटुंबाला, विसरून दुःख मनीचे सावरले तू घराला. पाऊल नवे तू टाक भविष्याकडे, तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल
पुढे, नवमार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे, क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 97 64 12 55 33, 97 64 12 55 33. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.